आपल्या समोर येते ऐश्वर्या सहस्त्रबुद्धे. वा ऐश्वर्या, मस्त गायलीस. राहुल दादा, कसं वाटलं गाणं? वा, मला खूप आवडलं. एक तर कॉम्पोजिशन इतकं सुंदर आहे. तुला माहिती ना राग कोणचा आहे? माहिती असेलच. यमन. व्हेरी गुड. आता सगळ्यांना राग माहिती आहेत ना? मस्त, मला खूप बरं वाटतंय. खूप छान गायलीस. अजून खूप चांगलं गाता आलं असतं तुला, कारण कुठे कुठे तुझे सूर कमी लागले आणि हरकती पण मनासारख्या झाल्या नाही तुझ्या. पण ओव्हरऑल इफेक्ट गाण्याचा खूप छान होता. एकदम सुदिंग वाटलं मला, खूप छान वाटलं. ऑल द बेस्ट. स्वप्नील दादा. ऐश्वर्या, खूप छान. ज्या गाण्यांची लय थोडी कमी असते ना, मध्य लयतली जी गाणी असतात ती निभवणं जरा कठीण असतं. समेला तू अलीकडे येत होती प्रत्येक वेळेस. छान लयीची मजा घेऊन थोडं गायला पाहिजे होतं, पण चांगला अटेम्प्ट होता. सुरात गायलीस. फक्त काही सूर तुझे वरचे सूर थोडेसे कमी लागले, जे अवॉइड होऊ शकतात. बाकी गाणं छान झालं, मस्त. थँक्यू. नमस्कार, मी ऐश्वर्या सहस्त्रबुद्धे. तुम्हाला जर माझं गाणं मनापासून आवडत असेल तर मला वोट करण्यासाठी टाईप करा ZMSGP स्पेस 3 आणि पाठवा 57575 या क्रमांकावर. आयडिया मोबाईल धारकही मला वोट करू शकतात. वोट करण्यासाठी डायल करा किंवा टाईप करा ZMSGP स्पेस 3 आणि पाठवा 55456012 या क्रमांकावर. ऐश्वर्या, तुला कोणकोणते फटाके आवडतात? फुलबाजे, फुलचक्र. रॉकेट उडवलेस कधी? हो. सरळ उडवलेस कसं? वर तिरपा आडवं कसं उडवलेस? आडवं उडवलं होतं एकदा. मग काय झालेलं तेव्हा? म्हणजे मी पहिल्यांदाच
रॉकेट आणले होते आणि बाबांनी शिकवत होते बाबा कसं लावायचं रॉकेट. तर आम्ही पहिला प्रयोग केला की असा आडवं लावलं रॉकेट आणि ते एका माणसाच्या डोक्यावरनं गेलं आणि त्याला काही लागलं नाही. मी पण असं भरपूर केलं की आडवेच रॉकेट वर जाऊन काय मजा नाही. आडवं रॉकेट सोडायला खूप मजा येते ना. तुझ्या घरात गेलं पाहिजे, काकांनी ओरडलं पाहिजे तर मजा येते. पण असं करायचं नाही हं. ही गंमत झाली. ऑल द बेस्ट. थँक्यू. ऑल द बेस्ट.